अकल्पित कथा. सकाळी 6 वाजताचा अलार्म वाजला. नीलाने तो बंद केला. तिला आज मॉर्निंग वॉकला जायचा कंटाळा आला होता. ते थंडीचे दिवस होते म्हणून ती परत डोक्यावर चादर घेऊन झोपली. पण नंतर तिच्या लक्षात आले की रिया तिची वाट बघत असेल म्हणून ती मनात नसतानाही उठून गेली. बाहेर अजून अंधारच होता. तिला नेहमीच्या ठिकाणी पोहोचली तरीही अजून रियाचा काहीच पत्ता नव्हता. तसेच रियाचा फोनही लागत नव्हता. शिट यार, ही रिया पण ना. जर यायचे नव्हते तर आधी सांगायचे ना. मेसेज तरी करायचा होता. किती झोप येत होती आज. अरे यार, जाऊ देत, हिला नंतरच बघते मी, असे ती स्वतःशीच पुटपुटली. खूप वेळ रियाची वाट बघितल्यानंतर तिने तिचा मॉर्निंग वॉक आणि रोजचा ठराविक व्यायाम एकटाच पूर्ण केला आणि ती घरी गेली. तिने ठरवले की ऑफिसमध्ये जायच्या आधी रियाला भेटूनच जावे आणि थोडे ओरडून तिची गंमत करावी. पण सकाळी सकाळीच तिच्या ऑफिसमधून मेसेज आला की महत्त्वाचे काम असल्यामुळे तिला अर्धा एक तास लवकर बोलवलंय. मेसेज वाचल्यावर नीलाची तर भलतीच सटकली. आजचा दिवस खराब आहे भेंडी. एकतर त्या रियाने सकाळी सकाळी टांग दिली आणि आता हा बॉस, म्हणजे महत्त्वाचे काम. नशीबच वाईट. चलो नीला, लगो काम पे, असे ती स्वतःशीच बोलली आणि पटपट तयारी करून ऑफिसला निघाली. तिने रियाचा फैसला काय तो संध्याकाळी आल्यावर करायचा असं ठरवलं. आज नीलाला रोजच्यापेक्षा ऑफिसमध्ये जास्तच काम होते त्यामुळे तिला घरी यायला पण खूप उशीर झाला. ती इतकी थकली होती की घरी आल्यावर ती अगदी पडल्या पडल्या झोपली. पुढे 2-3 दिवस जास्त काम असल्यामुळे तिला काही दिवस मॉर्निंग वॉकला ब्रेक द्यावा लागणार होता. त्यामुळे तिने झोपण्यापूर्वी रियाला तिला 2-3 दिवस मॉर्निंग वॉकला यायला जमणार नाही असा मेसेज पाठवला आणि मग ती झोपली. पुढचे काही दिवस नीलाचे दिवस भलतेच व्यस्त गेले. कधी एकदाचा वीकेंड येतोय याची वाट नीला पाहत होती. म्हणता म्हणता रविवार उजाडला. आज निशाकडे भरपूर वेळ होता म्हणून तिने मेसेज वाचावे याकरता व्हॉट्सअप ओपन केला तर रियाचा मेसेज डिलिव्हर झालाच नव्हता. अगदी एक टिक होते. तिने लगेच रियाला फोन लावला तर तो स्विच ऑफ येत होता. नीला भलतीच काळजीत पडली. रिया ठीक तर असेल ना. तिला स्वतःलाच प्रश्न पडला. ती तातडीने रियाच्या घरी गेली. पोहोचता समोर पाहते तर काय, तिच्या घरासमोर खूपच गर्दी होती आणि आत कोणीतरी जोरजोरात ओरडत होते. क्षणभर तर नीलाच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या मनात नको नको ते विचार येऊन गेले. तरी हिमतीने ती लोकांच्या गर्दीतून वाट काढत रियाच्या घरात पोहोचली. बघते तर काय, रियाचा अगदी अवतार झाला होता. केस विस्कटलेले होते, डोळे पार काळवंडले होते, पण नजर खुनशी वाटत होती. ती जोरजोरात हातपाय आपटत होती. तिचा आवाजही बदलला होता. विचित्र अशा घोगरे आवाजात ती जोरजोरात ओरडत होती, सोडणार नाही मी हिला, घेऊन जाणार. अगदी 4-4 माणसांना पण ती आवरत नव्हती. तिथे असलेल्या 4-5 जणांनी तिचे हातपाय गच्च बांधले तरीही ती ओरडत होती, सोडा मला, मी घेऊनच जाणार हिला, सोडणार नाही. अचानक कोणीतरी तिच्या कपाळाला अंगारा लावताच ती बेशुद्ध होऊन समोर पाहिलेल्या दृश्यावर विश्वासच बसत नव्हता. हे सगळं तिने सिनेमात पाहिल्यासारखं वाटत होतं पण प्रत्यक्षात अनुभवण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. रियाच्या आईवडिलांची तर हालत खूपच बेकार होती. नीलाला बघून रियाच्या आईला क्षणभर खूपच आनंद झाला आणि मग ती नीलाला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. नीलाने रियाच्या आईला धीर दिला. तिने थोडे थांबून सविस्तर सगळे काही रियाच्या आईला विचारले. ती म्हणाली, काकू काय झालंय रियाला, ती अशी विचित्र का वागते, काय अवतार करून घेतलाय तिने स्वतःचा, किती दिवस झाले ना तिचा फोन ना मेसेज, म्हणून म्हटले आज तिला घरीच गाठते. तर हे सगळं बघून डोक्याचा फार भुगा झालाय. म्हणजे नक्की काय झालंय रियाला, मला कोणी काही सांगेल का. काकूने आतापर्यंतची सगळी हकीकत नीलाला सांगायला सुरुवात केली. अगं काही दिवसापूर्वी रियाच्या ऑफिसची पिकनिक लोणावळ्याला गेली होती. एका दिवसाचा स्टे पण होणार होता म्हणून तिने आमची परवानगी घेतली आणि आम्हीही तिला जायला होकार दिला. ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आली सुद्धा, पण तेव्हापासून नुसती शांत, काहीच बोलत नव्हती. अगदी जेवलीही नाही. मला वाटले प्रवासाने थकली असेल म्हणून मी पण तिला काही विचारले नाही. दुसऱ्या दिवशी मी तिला उठवायला तिच्या बेडरूममध्ये गेली तर ती बेडवर नव्हती मुळीच. पण मला वाटले बाथरूममध्ये असेल, पण तिथेही नव्हती. सगळे घर धुंडाळले, कुठेच नाही. इतक्यात आपली बंटी जोरात किंचाळली म्हणून मी आणि रियाचे बाबा धावतच आवाजाच्या दिशेने गेलो. बघतो तर काय, रीमावरती छताला चिकटलेली होती आणि विक्षिप्त
पणे हसत होती. ते पाहून तर बंटी थरथर कापत होता. आमची पण बोबडी वळाली. बंटीचा आवाज ऐकून शेजारचे पण सगळे धावून आले. त्या दिवशीचा सगळा प्रकार खूपच भयानक होता. आठवला तरी अंगावर काटा येतो बघ. अगदी तेव्हापासूनच रोज हाच प्रकार घडतोय. सगळे डॉक्टर झाले, वैद्य झाले, अंगारे दुपारे झाले. थोडा वेळ ती शांत व्हायची, एकदम नॉर्मल वाटायची, पण पुन्हा काही वेळाने परत ते सुरू व्हायचे. बंटीने या सगळ्या प्रकरणाचा खूपच धसका घेतला, म्हणून तिला निमू मावशीकडे पाठवलंय पुण्याला. नीला बाळा कळतच नाहीये ग काय करू ते, असं म्हणून ती रडू लागली. नीलाने एक वार रियाकडे बघितले. ती शांत झोपली होती. नीलाने काकूकडे रियाच्या ऑफिसच्या मित्रमैत्रिणीचे फोन नंबर मागितले. काकूंनी रियाचा फोनच तिच्या हाती दिला. तो स्विच ऑफ होता. नीलाने तो ऑन केला आणि तिच्या व्हॉट्सअपवरच्या तिच्या ऑफिस ग्रुपमधले नंबर स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करून घेतले आणि ती तिथून तडक निघाली. नीलाला जाणून घ्यायचे होते की नक्की असे काय झाले त्या दिवशी पिकनिकमध्ये, ज्यामुळे रियाची ही अवस्था झाली. रिया तिची फार जिवलग मैत्रीण आणि तिला ह्या अवस्थेत पाहून नीलाला फार त्रास होत होता आणि एकंदरीत हा प्रकार भयंकर पण वाटत होता. सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना बऱ्याच वेळा रिया नीलाला तिच्या ऑफिसच्या गमती-जमती सांगत असे. त्यामध्ये अनिल, नितीन, स्नेहा, रजत, अनिता यांची नावे सारखीच असत. त्यांचा खूप छान ग्रुप जमला होता असेही रिया नेहमीच म्हणत असे. परंतु ऑफिस पिकनिक लोणावळा इथे याबद्दल रियाने नीलाला कधी काही सांगितले तिला आठवत नाही. नीलाने त्या 5ही जणांना फोनवरून तिच्या घरी बोलवण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तिने सगळ्यांना फोनही केले. आधी काहींनी नाही जमणार, वेळ नाही अशी बरीच कारणे सांगितले. पण मग नीलाने रियाच्या अवस्थेबद्दल सगळ्यांना सांगितल्यावर सगळे एकदा भेटण्यास तयार झाले. नीला नुकतीच संध्याकाळी रियाला बघून घरी आली होती. इतक्यात तिची डोरबेल वाजली. तिने दार उघडता 4 जण तिच्या दारात उभे होते. नीलाने त्यांना आत बोलावले. सगळे चेहऱ्याकडे थोडे टेन्शन दिसत होते. तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली. अनिल, नितीन, पण रजतला थोडा आउटडोर काम असल्यामुळे त्याला 5-10 मिनिट उशिरा झाला. ती सगळ्यांशी बोलणार इतक्यातच रजतची एंट्री झाली. ती त्याला बघतच राहिली. रजत दिसायला खूपच देखणा होता, इतका की बघताक्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. बिलकुल तसाच जसा रियाने निशाला वर्णन केलेले. रियाला तो खूप आवडायचा आणि कदाचित रियाही त्याला आवडत असे. असो नीला एकदम भानावर आली आणि त्यालाही तिने बसायला सांगितले. नीलाने रिया पिकनिकवरून आल्यापासून झालेला सगळा प्रकार त्या सगळ्यांना सांगितला. हे ऐकून सगळे शॉक झाले, कारण त्यांना ह्या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. नीला म्हणाली, तुम्हाला खरं तर मी सांगितलं कितपत पटलं आहे कोणास ठाऊक, पण मी जे काही तुम्हाला सांगितले ते सर्व खरं आहे. ते मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलंय. मला काल काकूंकडून कळले की पिकनिक करून आल्यापासून रिया अशी विचित्र वागत आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना इथे बोलवले आहे. तुम्ही 5 जण रियाच्या ऑफिसमध्ये तिच्या अगदी जवळचे होता. तुम्हीच मला त्या दिवशी काय झाले हे सांगू शकता. प्लीज मला कोणीतरी सांगा नक्की काय घडलेलं त्या दिवशी. ते मला रियाची हालत बघवत नाहीये. आता तुम्हीच माझी मदत करू शकता. असे बोलून ती चक्क रडू लागली. सगळे वातावरण खूपच गंभीर झालं. स्नेहा आणि अनिताने नीलाला धीर दिला. इतक्यात रजतने बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, खरं तर ही ऑफिसची पिकनिक नव्हती. मला रिया खूप आवडायची. कदाचित मी तिला माहीत नाही, पण मला असं वाटायचं म्हणून मला तिला प्रपोज करायचं होतं. पण एका शांत ठिकाणी. आमच्या ग्रुपमध्ये मी अनिलच्या सगळ्यात जवळचा आहे म्हणून मी ही कल्पना त्याला सांगितली. अनिलने प्लॅन सुचवला कारण रिया एकटी माझ्याबरोबर कुठेच आली नसती. म्हणून आम्ही लोणावळ्याला बंगला आहे असं सांगितलं आणि गेलो. म्हणून मी सगळ्यांना ही जागा सुचवली. सगळ्यांनी होकार पण दिला. अगदी रियाला पण तिच्या घरून मंजुरी मिळाली. मी खूप खुश होतो. सगळेही ठरवल्याप्रमाणे होत होतं. मग आम्ही लोणावळ्याला जायला निघालो. पोहोचपर्यंत दुपार झालेली. तिथे आजूबाजूला खाण्याची काही सोय नसल्यामुळे आम्ही खायचे सामान सुद्धा बरोबर नेले होते. खूपच सुंदर बंगला होता तो. जास्त मोठा नाही, पण खाली 2 खोल्या, बैठकीची खोली आणि स्वयंपाकघर आणि वरती पण 2 खोल्या आणि 1 अडगळीची खोली. समोर मोठे गार्डन. मला तर गेल्यापासून सगळंच रोमॅन्टिक वाटत होतं. सगळे खूप खूप खुश झाले बंगला बघून. पण का कोणास ठाऊक रियाला तिथे गेल्यापासून नकारात्मक भावना येत होत्या. तिने आम्हाला हे बोलून पण दाखवलं, पण कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही. मी तिकडे थांबायलाही तयार नव्हती. आपण इथून जाऊया लवकर, हेच तिचे चाललेलं. मी तिला समजावल्यावर ती एक रात्र थांबायला तयार झाली. मग आम्ही पूर्ण दिवस खूप मजा केली. सगळ्यांनी पूर्ण रात्र जागवायचे असे ठरवले. कोणी झोपले नाही, फक्त रिया सोडली तर, कारण सकाळपासून तिची तब्येत बरी नव्हती. म्हणून स्नेहा तिला वरच्या खोलीमध्ये सोडून आली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत निघालो. त्यामुळे माझा प्रपोज करण्याचा प्लॅन पूर्ण फिसकटला. असो, नंतर 2-3 दिवस रिया ऑफिसला आलीच नाही. तिचा फोन पण स्विच ऑफ होता. मी खूपच उदास झालेलो. मग अचानक एके दिवशी तिच्या आईचा ऑफिसमध्ये फोन आला.
कळाला की ती पुण्याला शिफ्ट झाली आणि तिला तिथे नवीन जॉब मिळाला आहे म्हणून. मग तेव्हापासून ती कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. आज तुझा फोन आला. रियाचं नाव ऐकून मी चकितच झालो आणि काळजी वाटली म्हणून तडक इथे बाकी सगळ्यांनी ही रजतच्या बोलण्याला संमती दिली तरीही नीलाचे समाधान होत नव्हते. तिला सारखे वाटत होते नक्कीच अकल्पित असे काहीतरी तिथे घडलंय. तिने रजतला विनंती केली की मला तो बंगला बघायचा आहे. साहित्याचा पुढील भाग येथे ऐका. अकल्पित भाग 2. रजत नीलाला त्या बंगल्यात न्यायला तयार झाला. आपण येत्या 2 दिवसात निघूयात असे बोलून रजत आणि बाकी सगळे निघाले. बाहेर आल्यावर अचानक स्नेहा म्हणाले, अरे यार, मी माझी पर्स नीलाच्या घरातच विसरली. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. नीलाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिने हाक मारली. नीला हॉलमध्येच होती. अरे स्नेहा, काय झाले? काही विसरलीस का? नीला म्हणाली, हो, माझी पर्स विसरली होते. हे बघ, मिळाली. चल बाय. असे बोलून स्नेहाने सोप्यावरची पर्स उचलली व ती बाहेर निघणार इतक्यात ती थांबली आणि नीलाला म्हणाली, नीला, मला तुला काही सांगायचं रियाबद्दल. खरं तर मगाशीच सांगणार होते पण सगळ्यांनी माझी मस्करी केली असते कारण तू जे काही सांगितलंस ते अजून पण कोणाला पटलं नाहीये कारण सगळेच या गोष्टीवर विश्वास ठेवतात असे नाही. ती पुढे म्हणाली, पिकनिकच्या दिवशी लोणावळ्याच्या त्या घरात गेल्यापासून रिया खूप अस्वस्थ होती. रात्री आमची सगळ्यांची मस्ती चालली होती पण रियाच लक्ष नव्हते. तिने सगळ्यांना बरं वाटत नाहीये, डोके दुखतंय असं सांगितले. मग मीच तिला वरच्या रूममध्ये घेऊन गेले. रिया कशाला तरी घाबरत होती. तिने मला तिला झोप लागेपर्यंत तिथेच बसायला सांगितले म्हणून मी तिथेच बसून होते. तेवढ्यात अनिलने मला हाक मारली आणि रीमाचा डोळाही लागलेला म्हणून मी खाली गेले पण मोबाईल तिथेच राहिला म्हणून परत आले. मी फोन घेतला आणि बघते तर रिया खोलीमध्ये नव्हती. मला वाटले बाथरूमला गेली असेल पण ती तिथेही नव्हती कारण बाथरूमचा दरवाजा तर उघडा होता. मला क्षणभर वाटले माझ्या पाठीमागे कोणीतरी उभे आहे. मी वळून बघितले तर कोणच नव्हते. तरी आवाज आला म्हणून मी खोलीच्या दरवाजाकडे गेले तर रिया मला आडगळीच्या खोलीत जाताना दिसली. मी तिला हाक मारली पण तेवढ्यात तो दरवाजा बंद झाला. मी तो उघडला आणि आत गेले तर आत रिया नव्हती. इतक्यात माझं लक्ष त्या खोलीच्या दरवाजाकडे गेला तर रिया तिथे उभी होती. खरं तर ती रिया नव्हतीच. ती रियाच्या चेहऱ्यात दुसरीच कोणीतरी होती. तिचे केस मोकळे होते, डोळ्यांनी बुबुळे एकदम सफेद आणि ती विचित्रपणे हसत होती. नशीब तेवढ्यात रजत तिथे आला. त्याने मला जोरात हाक मारली खाली येण्यासाठी आणि मग मी बघते तर समोर कोणच नव्हते. मी रियाच्या खोलीत होते आणि ती तर पलंगावर शांत झोपली होती. मग जे काही पाहिलं ते काय होते मला काही समजले नाही पण मनातून मी खूपच घाबरले होते. नंतर मी पूर्ण रात्र खालीच आले आणि मला आलेला अनुभव मी कोणाला सांगितला नाही कारण कोणीच विश्वास ठेवला नसता. इतके बोलून ती निघून गेली. नीला विचार करत होती या सगळ्यांचे मूळ त्या घरातच आहे म्हणूनच कदाचित तिला झपाटले असेल. मला तिथे जावंच लागेल पण त्या जाण्याआधी उपाय सांगू शकतात गुरुजी. नीलाने गुरुजींच्या मठात फोन केला आणि त्यांच्याशी भेटायची वेळ ठरवली. शहराच्या एका बाजूला शांत ठिकाणी गुरुजीचा मठ होता. गुरुजी आणि त्यांचे काही अनुयायी तिथे राहत. गुरुजी नेहमी पांढरे वस्त्र परिधान करत असत. त्यांचे रूम अत्यंत दिवसभर ध्यानधारणेत मग्न असत. त्यांनी धारणेतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले होते. मोजक्याच लोकांना ते भेटत असत. गंभीर असेल तरच ते स्वतः जातीने लक्ष घालत नाही तर त्यांचे अनुयायी त्यांना ते सांगत. गुरुजींचा सल्ला जरूर घेत असे. नीला तिला दिलेल्या वेळेवर मठात पोहोचायला सांगतात. वातावरण इतकं सकारात्मक होतं की सगळे काही विसरली. इतक्यात गुरुजी आले. त्यांनी तिथे येण्याचे कारण विचारले. घडलेलं सर्व काही त्यांना सांगितले आणि आपल्या लवकरात लवकर काहीतरी असे ती म्हणाली. गुरुजींनी सर्वात प्रथम रियाची भेट घ्यायची ठरवले आणि नंतरच त्या बंगल्यात शहानिशा करण्याचे ठरवले. त्यांना नीलाच्या एकंदरीत बोलण्यावरून येण्याच्या संकटाची थोडीफार कल्पना आली होती. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केली. नीला गुरुजी दोघे रियाच्या घराजवळ पोहोचले. रजतलाही नीलाने तिथेच बोलावून घेतले. रियामध्ये जे काही होते ते गुरुजी इथे आलेले नको होते म्हणून तिने घरात तांडव सुरू केला. सगळ्या वस्तू इकडे तिकडे आपटत होते. रियाचे आई वडील घाबरून गोली बाहेरच उभे होते. आत जायचे कोणालाच हिंमत नव्हती. इतक्यात गुरुजी तिथे पोहोचले. त्यांनी प्रथम सर्व घरामध्ये नजर फिरवली. मग ते रियाच्या खोलीत गेले. रिया जोरजोरात घोगऱ्या आवाजात ओरडत होती. तू कशाला आला आहेस इथे? निघून जा. मी हिला सोडणार नाही. घेऊन जाणार आणि जोरात हसायला लागले. गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी अंगठा ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटला. घरातील वातावरण एकदम बदलले. सगळं घर हलू लागले. रिया सुद्धा तडफडू लागली. रागाने तिचे डोळे लाल बुंद झाले होते पण गुरुजींनी न डगमगता मंत्र बोलणे चालूच ठेवले. थोड्याच वेळात सर्व काही शांत झाले. रिया ही शांत झोपली. त्यांनी तिच्या डोक्याला अंगारा लावला. मग गुरुजींनी रियाच्या आई वडिलांना आत बोलावले आणि त्यांना म्हणाले
म्हणाले, काही काळजी करू नका, मी आता मिळालोय, बरं झालं नीलाने योग्य वेळी मला तिथे आणलं, नाही तर अनर्थ झाला असता. असो, आता सध्या तरी घाबरण्याचे काही कारण नाही, सर्व ठीक आहे. हा अंगारा तिच्या पलंगाखाली ठेवा, मी याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला लवकरच परत येईन. असे बोलून गुरुजी नीला आणि रजत लोणावळ्याला निघाले. रजतच्या काकांच्या बंगल्यावर त्या तिघांना पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. बंगल्यात जायच्या आधी गुरुजी पूर्ण बंगल्याच्या आवारात फिरले. त्यांना कोणीतरी बंगल्याच्या आतून बघत आहे असा भास झाला, पण खरोखरच बंगल्याच्या खिडकीत कोणीतरी होते. गुरुजी जे समजायचं ते समजून गेले, कारण त्यांना ह्या सगळ्याची थोडीफार पूर्वकल्पना होती. त्यांनी सगळ्यांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली, पण कोणालाच काही जाणवलं नाही. इतक्यात नीलाला स्नेहाने सांगितलेला अनुभव आठवला. तिने तो गुरुजींना सांगितला, पण पूर्ण खोली धुळीने माखली होती अडगळीची. सगळ्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरू केले. नीलाने रजतला विचारले, हे तुझे काकी ना? रजतने फोटो बघता क्षणी नाही म्हटले. मग हे कोण असतील? नीलाने विचारले. मला काकांना विचारावे लागेल, रजत उत्तरला. कशाचा तरी जोरदार आवाज आला. सगळे दरवाजाकडे निघाले, पण नीला कशाला अडकून पडली आणि दरवाजा बंद झाला. रजत आणि गुरुजी दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते, तर इथे नीला खूपच घाबरून गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडतच नव्हता. इतक्यात तिला कोणीतरी मागे उभे असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिले तर ती जोरात किंचाळली, कारण तिच्या समोर रिया उभी होती. पण ती रिया नव्हतीच. जशी स्नेहाने वर्णन केले अगदी तशीच ती तिच्या जवळ येणार. इतक्यात दरवाजा उघडला. गुरुजींनी अगदी खोचतच नीलाला बाहेर काढले आणि तो दरवाजा बंद केला. तसेच त्या खोलीच्या दरवाजाच्या मंत्रांनी सिद्ध केलेला धागा बांधला गुरुजींनी. आता तिथे थांबणे शक्य नव्हते. गुरुजींनी नीलाच्या डोक्यावर हात ठेवून आणि ते म्हणाले, आपल्याला इथे यावे लागेल, पण आता रियाला घेऊनच ही बाब सोपी नाही. नक्कीच काहीतरी अकल्पित असे इथे घडलंय. मला योग्य तयारी करूनच इथे यावे लागेल. तोपर्यंत तुम्ही या फोटो मधल्या व्यक्ती कोण आहे ते शोधा. मला उद्या मठात येऊन भेटा. नक्कीच या व्यक्तीचा काहीतरी संबंध असेल. सध्या तरी रियाला धोका नाही. असे बोलून रजतने गुरुजींना मठात आणि नीलाला तिच्या घरी सोडले. पुढे काय होईल? त्या फोटोतले जोडपे कोण असेल? गुरुजी या सगळ्यांचा कसा सोक्षमोक्ष लावतील? रिया बरी होईल का? या सगळ्यांची प्रश्न उत्तरे मिळवण्यासाठी अकल्पित ह्या कथेचा पुढचा भाग म्हणजेच अंतिम भाग जरूर ऐका. दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि नीला भेटले. दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले. रजतने आधीच काकांना तो आणि नीला घरी भेटायला येण्याची कल्पना दिली होती. नीलाने काकांच्या घरावरचे नाव जयराम सरपोतदार वाचताच भारावून गेली. काकांनी दोघांचे स्वागत केले. औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांनाही येण्याचे कारण विचारले. तेव्हा नीलाने आतापर्यंत घडलेली सगळी कहाणी सांगितली. काकांना सांगायला सुरुवात केली. हे सगळं ऐकताच काकांच्या चेहऱ्याचे भाव वेगळे झाले. नंतर रजतने काकांना लोणावळ्याचा बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला. काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हे नीलाने टिपले. काका, तुम्ही या दोघांना ओळखता का? हे कोण आहेत? तुम्ही याबाबत काही माहिती आहे का? नीला म्हणाली. यावर काकाने उघडाउघडीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. मला नाही माहीत, मी यांना ओळखत नाही असे अनेक. नीलाला काकांचं वागणं थोडं खटकलं, पण तिने त्या चेहऱ्यावर दाखवू दिलं नाही. ती दोघे काकांचा निरोप घेऊन निघाली. रजत, मला वाटतं की काकांना त्या बंगल्याबद्दल नक्कीच काहीतरी माहीत आहे, पण ते सांगत नाहीत आहेत. कुठेतरी नक्की पाणी मुरतंय. नीला म्हणाली. हे बघ निशा, काका कशाला खोटं बोलतील किंवा लपवतील? त्यांना काय मिळणार हे सगळं करून? तसं पण तो बंगला त्यांचा आहे की विसरून चालणार नाही. त्यांना जर कळलं की आपण त्यांच्याबद्दल असा विचार करतो, ते आपल्याला त्या बंगल्यात पण जाऊ देणार नाहीत, हे लक्षात ठेव. रजत म्हणाला. मला माहित आहे, तरी पण असो, चल आपल्याला गुरुजींना भेटायला जायचंय. त्यांना हे सगळं सांगायला हवं. आता यावर तेच मार्ग काढतील. असे म्हणून नीला आणि रजत गुरुजींच्या मठात जायला निघाले. गुरुजी त्याचीच वाट बघत होते. रजत पहिल्यांदाच गुरुजींच्या मठात गेला. वातावरणाशी एकरूप झाला. तो सगळं काही विसरला. इतक्यात तिथे गुरुजी आले. त्यांना आता रियाला तिथे नेण्या वाचून काहीच उपाय दिसत नव्हता. त्यांनी रजत आणि नीलाला आपण आज रात्री रियाला तिथे घेऊन जाऊया असे सुचवले आणि ह्या प्रकाराचा छडा लावूया असं सांगितलं. त्यासाठी त्यांनी एक धागा रियाच्या दंडावर बांधवायच दिला आणि रजत आणि नीलालाही त्यांनी मंत्रसिद्धीने धागा बांधला. रीमाला सुरक्षितपणे बंगल्यावर आणण्यासाठी गुरुजींनी रजत आणि नीलालाही सुरक्षित केले. त्यांना माहीत होते की तो जो कोणी आहे रियामध्ये परंतु प्रवेश करेल, म्हणून तिचा कायमचा बंदोबस्त करणे खूप जरुरी आहे. ही सुरुवात केली आणि ते ध्यानधारणेत मग्न झाले, कारण तिचं ऊर्जा कमी येणार होती. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रजत आणि नीला रात्री रीमाच्या घरी पोहोचले. नीलाने लगेच तिच्या दंडावर गुरुजींना दिलेला धागा बांधला व तिला घेऊन ती बंगल्यावर जायला निघाले. नीलाला गुरुजीवर पूर्ण विश्वास होता. इथे गुरुजी दिके यायच्या आधीच बंगल्यावर पोहोचले. त्यांनी बंगल्यात प्रवेश करण्याआधी त्या बंगल्याभोवती सुरक्षा कवच बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याच्या जवळची उदी घेऊन ती मंत्रोच्चाराने बंगल्याच्या बाहेरील प्रत्येक कोपऱ्यात ठेवायला सुरुवात
केली. हे काम इतकं ध्यानाने केलं की तर अचानक सोसायटीचा वारा वाहू लागला. वारा काय, घराच्या आतून वेगवेगळे आवाज येऊ लागले, पण त्यांना न जुमानता पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. काही वेळानंतर एक पूर्ण फेरा झाल्यावर ते परत येऊन दरवाजात उभे राहिले. इतक्यात रजत, नीला, रिया तिथे आले. रियाला अजूनही पूर्ण शुद्धी नव्हती, पण तिला इतके आणणे भागच होते. गुरुजींनी आत जाण्याआधी सर्वांना सूचना केली की त्यांना इथपर्यंत होता आधार, तरी तुम्ही सर्वांना सावध राहावे असे बोलत होते. रजतने दिवे लावण्याचा प्रयत्न केला पण लागलेच नाही. तितका काळाकट्टा अंधार होता की काहीच दिसत नव्हते. गुरुजींना याची कल्पना आधीच होती. त्यांनी स्वतः जवळची मेणबत्ती पेटवली. अजून 2 मेणबत्त्या पेटवून नीलाला सांगितले. घरात बऱ्यापैकी उजेड झाला होता, पण रिया तर तिथे नव्हतीच. ती अचानक कुठे गायब झाली. नीला जोरजोरात हाका मारू लागली. रिया तू कुठे आहेस? इतक्या जोराचा किंचाळण्याचा आवाज आला. तो रियाचा होता. रजत आणि नीला आवाजाच्या दिशेने निघणारे. गुरुजींनी त्यांना सांगितले. एकदा घराबाहेर नजर फिरवली. तो आवाज अडगळीच्या खोलीतून आत येत होता. पुन्हा वश होते. तो दरवाजा उघडण्यासाठी गुरुजींनी मंत्रोच्चाराने एक मोठं वर्तुळ आखले आणि त्यामध्ये रजत आणि नीलाला बसवायला सांगितले. आणि ते म्हणाले, मी आता इथे आत्म्याला बोलवणार आहे. तुम्ही इथून कुठेही हलू नका. तोपर्यंत तुम्ही येऊ नये. या वर्तुळात तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. बाहेर काहीही झालं तरी लक्ष देऊ नका. कदाचित रिया दिसेल किंवा अजून काहीही होऊ शकतं, पण तुम्ही स्वतःवर संयम ठेवा. मंत्रोच्चाराला सुरुवात केली. गुरुजींनी त्याबरोबर वातावरण बदलू लागलं. अचानक विजांचा कडकडाट आवाज येऊ लागला. जणू घरातच वादळ सुरू झालं होतं. एखाद्या मनाविरुद्ध घडत होते असं वातावरण निर्माण झालं. घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जाऊ लागल्या. तरी गुरुजींना थांबता मंत्र बोलतच होते. त्यांनी 1-2 जेव्हा 3री आहुती टाकली तेव्हा रिया त्याच्या समोर येऊन उभी राहिली. पण ती रिया नव्हती. ती तीच होती जी नीला लाटगळीच्या खोलीत दिसली होती. फक्त रियाच्या शरीराचा वापर करत होती. तिला परत पाहून नीला जोरात कंचाळली. आता रिया अगदी गुरुजींच्या समोर उभी होती. मोकळे केस, विद्रूप चेहरा, पांढरी बुबळे. ती घोगऱ्या आवाजात विचारत होती, मला का बोलावलंस? तू काहीही कर, मी हिला सोडणार नाही, घेऊनच जाणार. ती विचित्रपणे हसायला लागली. गुरुजींनी पुन्हा आहुती दिली. तसा तिला त्रास होऊ लागला. ती किंचाळू लागली. गुरुजी म्हणाले, बोल, कोण आहेस तू? काय ह्या निष्पाप जीवाशी खेळते? काय बिघडलं आहे तिने? तुझं सांग, नाही तर माझ्याशिवाय वाईट कोणी नाही. असे बोलून ते पुन्हा आहुती देणार. तेवढ्यात मी आता माझा नवरा सॅम, आम्ही दोघे खूप खुश होतो. पण तीच जयराम हे नाव ऐकताच नीला आणि रजत एकमेकाकडे बघू लागले. ती पुढे बोलू लागली, तो माझ्या नवऱ्याचा शाळेतला मित्र होता. खूप विश्वास ठेवायचा सॅम त्याच्यावर. सॅम व्यसनाधीन बनला फक्त सरपोतदारामुळे. तो दिवाळखोर झाला. आमचं सगळं वैभव देऊन पण तोटा भरून येणार नव्हता. सॅमने बंगला जयरामकडे गहाण ठेवला, पण तोटा खूपच जास्त होता. म्हणून माझा सॅम हा धक्का सहन करू शकला नाही आणि तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. एका झटक्यात माझं विश्व बदललं. याचा फायदा जयरामने पूर्णपणे घेतला. त्याने मला खोटं सात्वन दाखवून माझा विश्वास संपादन केला. त्याचा माझ्यावर डोळा होता. तो माझ्या सौंदर्यावर होता. मी पण त्याच्या कपटी प्रेमात ओढले. पण मला काही माहिती होतं की त्याला फक्त शरीर हवं आहे. त्यातच मी गरोदर राहिले आणि म्हणून त्याच्या पाठी लग्नाचा तगादा सुरू केला. आज नको, उद्या नको म्हणून मंगळसूत्र घालून माझ्याशी लग्न केल्याचं नाटक केलं. मीही ह्यात पूर्णपणे फसले. मग त्यांनी माझ्या बाळाचा जीव घेतला. आडगळीच्या खोलीत भिंतीत मला पुरून टाकले आणि त्यानंतर तो घराकडे फिरकलाही नाही. म्हणून इतकं वर्ष माझा आत्मन्याय मिळवण्यासाठी घरात तडपडत होता. पण आज ती वेळ आलेली आहे. मी हिला सोडणार नाही. असे बोलून ती विचित्रपणे हसायला लागली. जेव्हा गुरुजींनी पुन्हा मेणबत्ती पेटवली तर रिया कुठे दिसेना. गुरुजींनी रजतचे सात्वन केला आणि रियाला वाचवण्यासाठी काकांना इथे बोला जरुरी होते. रिया वाचू शकत होती. गुरुजीचे ऐकून रजतने लगेच काकांना फोन लावला. मला वाचवा असं खोटं बोलून लोणावळ्याच्या बंगल्यावर काकांना बोलावले. काका थोड्याच वेळात बंगल्यावर पोहोचले. जसा त्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला अचानक घराचे वातावरण बदलले. अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि काही समजायच्या आत रियाने काकाचा गळा पकडला. काका ह्या अचानकच्या हल्ल्याने पुरते घाबरले. रियाने त्यांना घराघरा फिरून खाली पाडले. काका बोलत होते, तू कोण आहेस? काय पाहिजे तुला? मला सोड. पण ती ऐकायला ही तयार नव्हती. उलट ती तिच्या मूळ रूपात आली. काकाच्या तोंडून अचानक निघले, सीमा बोलू लागली. सीमा म्हणजे भूत? हो मीच. जिजा तू गोड बोलून काटा काढलास. माझ्या पोटातल्या जीवाचाही विचार केला नाहीस आणि मला ह्या घरात पुरून तडफडत ठेवलंस. आज तुला मारूनच मला मुक्ती मिळेल. मी तुला सोडणार नाही. असे बोलतच काकांनी सगळं कबूल केलं आणि त्याच्यासाठी हवी ती शिक्षा मी भोगायला तयार झाले.
तयार आहे असं सांगितले तरीही सीमा त्यांना सोडायला तयार नव्हती आणि ती काकांवर वार करणार. इतक्यात गुरुजींनी आहुती देऊन सीमाला शांत केले आणि ते म्हणाले, थांब सीमा, तू हा गुन्हा करू नकोस. जर तू जयरामला मारलेस तर ह्या निष्पाप मुलीला शिक्षा होईल. मी तुला वचन देतो की जयरामला त्याच्या कृत्याची शिक्षा जरूर मिळेल आणि मी तुलाही मुक्ती मिळवून देईन. इतक्यात रजतने पोलिसांना फोन करून बोलविले आणि काकांच्या कबुली जबाबावर अडगळीच्या खोलीतून सीमाचा सांगडा काढण्यात आला. काकांना अटक झाली. गुरुजींनी सीमाच्या सांगड्याला विधिवत अग्नी देताच इथे रियाला शुद्ध आली. सीमाला मुक्ती मिळाली आणि थोड्याच दिवसात रिया पूर्णपणे बरी झाली. समाप्त. ह्या कथेचा शेवटचा भाग आहे. कथा आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.